रुपाली चाकणकरांना ईडीचं समन्स आलेलं आहे। शिवनिका ट्रस्ट व्यवहार प्रकरणामध्ये हे समन्स बजावण्यात आले। सूत्रांनी झी 24 तासला या संदर्भातली माहिती दिली आहे। ईडी रुपाली चाकणकरांची चौकशी करण्याची शक्यता वर्तवली जाते। आणि या संदर्भात अधिक माहितीसाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांच्याकडे। योगेश, पुन्हा एकदा रुपाली चाकणकरांची आज चौकशी होणार आहे। आपण चौकशीला सहकार्य करत आहोत, योग्य उत्तर देत आहोत असं रुपाली चाकणकरांनी सांगितलेलंच आहे। आज पुन्हा एकदा त्यांना ईडीचं समन्स त्यांना पुन्हा एकदा बजावल्याची माहिती मिळते। खरं आहे, ही जी चौकशी आता याच्या आधी झाली होती ती SITनं चौकशी केलेली होती। चाकणकर त्या चौकशीसाठी नाशिकमध्ये PTCच्या DTSला हजर राहिल्या होत्या। मात्र ईडीने पण सुद्धा याची चौकशी करणं बाकी होतं, त्यामुळे ईडीने त्यांना पुन्हा समन्स बजावलं आहे। आपण जर बघितलं तर चाकणकरांच्या ज्या बहीण होत्या प्रतिभा चाकणकर त्यांनासुद्धा याच पद्धतीनं ग्रामीण पोलिसांनी, त्यानंतर SITने आणि त्यानंतर ईडीने सुद्धा बोलवलं होतं। त्याच पद्धतीनं ईडीने आता चाकणकरांना त्या ठिकाणी बोलवलं आहे आणि त्यांची चौकशी ही केली जाणार आहे। एकूण जे आर्थिक व्यवहारांमध्ये त्यांचे संबंध दिसत आहेत, त्याचबरोबर जे काही कॉल रेकॉर्ड दिसत आहेत त्यावरून ही चौकशी होईल असं दिसून येत आहे। एकूण झालेल्या व्यवहारांमध्ये त्यांचा मुलगासुद्धा यामध्ये सहभागी असं म्हटलं जातं आहे। त्यामुळे या दृष्टिकोनातून हा संपूर्ण तपास होईल आणि त्याच्यासाठी त्यांना हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले आहेत। अगदी, त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार जे झालेले आहेत त्या संदर्भात काय माहिती समोर येते हे पाहणं महत्त्वाचं आहे। कशा पद्धतीने या प्रश्नांना त्या उत्तरं देतात हेही पाहणं गरजेचं आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।